guys, welcome to my room. ही पहिली साइड ऍक्च्युली माझ्या रूममेटची साइड आहे, तर आपण नाही बघू शकत, इथं माझी साइड बघूया. सो दिस इज द फर्स्ट कॉर्नर एंट्रन्स माझ्या साईडसाठी. इकडे मी माझा विजन बोर्ड लावलेला आहे. त्याच्यामध्ये मी याच्या स्टार्टला काय काय मला पाहिजे होतं ते सगळं हे केलंय. नेक्स्ट इज मिरर. मिरर ऍक्च्युली मी 3 मिरर आयकियामधनं घेतलेले, बट त्याचे जे मागचे स्टिकॉन्स असतात ते हरवले, तर मग मी एकच मिरर लावलाय. नेक्स्ट इज माझी योगा मॅट. रोज सकाळी मी योगा करते सध्या. आय एम न्यू टू दिस. आणि मग आपले चपला आहे तिकडे. कम इनसाइड. नेक्स्ट इज आपला हा कॉर्नर. माझ्या रूममध्ये तुम्हाला खूप टेबल्स भेटतील, छोटे टेबल्स, मोठे टेबल्स. त्यातला हा एक आहे. हे ऍक्च्युली माझ्या फ्रेंड्सने, आर्याने वगैरे मला ह्याच्यासाठी बर्थडेसाठी गिफ्ट केलेलं. बुके होता, त्यातले फ्लावर्स फेकले मी. बुके चांगला होता तो ठेवला. नेक्स्ट इज हा टेडी बिअर. हा आमच्या तिघींकडे, माझ्या, आर्या आणि आमची फ्रेंड, आमच्या तिघींकडे हा टेडी बिअर आहे. हा ऍक्च्युली ग्रीन बोर्ड होता, बट त्याला थोडा माझ्या रूमच्या अस्थेटिक्ससाठी मी ब्राऊन केला. आणि ही बघायला गेला तर हे ऍक्च्युली लॉन्ड्री बास्केट आहे. त्याच्यामध्ये माझे सगळे कपडे वगैरे ठेवलेत. आणि आय डोंट नो वाय त्याच्यामध्ये न्यूजपेपर पण आहे. बट लॉन्ड्री बास्केट आहे माझं, ज्याला मी कव्हर केलं एका टेबलसाठी. नेक्स्ट इज हा माझा नाईट स्टँड. हा स्टूल मी हॉस्टेलमधनं चोरी केलेला आहे. मला हॉस्टेलमध्ये भेटला, तर मी घेऊन आली माझा नाईट स्टँड बनवायला. इकडे माझं सिपर ठेवलंय. रोज सकाळी उठून मी पाणी पिते याच्यातनं. प्लांट ठेवलं, थोडासा लाईव्हली, रूम थोडीशी अशी लाईव्हली वाटायला. अँड नेक्स्ट इज आपला बेड, जो पूर्ण दिवस मी या बेडवर असते. जेव्हा कॉलेज नसतं तेव्हा ऑब्व्हियसली, बट पूर्ण टाइम मी ह्याच्यावरती स्पेंड करते. माझे छोटे छोटे बेबीज आहेत हे. पूर्ण रूम मध्ये तुम्हाला खूप सॉफ्ट टॉयज दिसतील, माझ्या कबर्ड्स मध्ये खूप दिसतील. नेक्स्ट इज हे माझे थोडेसे पोस्टर्स लावलेत मी, जे थोडं माझ्या अस्थेटिक सोबत जात आहेत. लाइटिंग लावली आहे मी, जेणेकरून थोडं अजून लाईव्हली वाटेल आणि अंधार अंधार वाटणार. टॉकिंग अबाउट मोर स्टोरेज, रूम छोटीशी आहे तर मग खूप स्टोरेजची गरज पडते. तर बेडच्या खाली मी हे बॉक्सेस घेतलेत, डीमार्ट मधनं घेतलेत. तुम्हाला भेटतील असे. आर्याकडे पण आहेत सेम. आम्ही सगळ्याच्या ट्वेन करतोय. हे हाइड अँड सीकचा बॉक्स आहे, बिस्किट्स. ह्याच्यामध्ये सगळं खायचंच सामान आहे बेसिकली. हे इडलीचं भांड, चॉकोज. ब्रेकफास्ट मी युजली खात नाही, कारण तो थंड झालेला असतो आणि टेस्टला बियर्ड लागतो. तर मग मी घरून चॉकोजचे पॅकेट घेऊन येते. तुम्हाला पण चांगली आयडिया आहे की जर तुम्हाला कॉलेजचं ब्रेकफास्ट आवडत नसेल किंवा चहा दूध जर तुम्हाला प्यायची सवय असेल किंवा आवडत नाही, तर तुम्ही चॉकोज घेऊ शकतात आणि तुम्ही अशा सगळे स्टोरेज करू शकतात तुमच्या रूममध्ये. नेक्स्ट इज अ छोटासा कॉर्नर, रॅन्डम कॉर्नर आहे हा माझ्या रूम मधला. सगळ्या रॅन्डम गोष्टी आहे. माझ्या कराओके माईक पण आहे ह्याच्यामध्ये. आर्याने गिफ्ट केला माझ्या बर्थडेसाठी मला. माझा ID कार्ड आहे, नाईट लॅम्प आहे, पाण्याची बॉटल आहे, पाणी संपलंय तर भरायचं आहे. टिश्यू पेपर आहे. मी महिन्याला हा पूर्ण पॅकेट संपवते गाईज. क्लिनिंगसाठी खूप लागतो मला. आणि वरती आहे गणपती बाप्पा आपले, जे टेबलवरती ठेवायची मी त्यांना. बट कसं व्हायचं की आम्ही खायला वगैरे ऑर्डर करायचो, कधी नॉनव्हेज असायचं, तर ते चांगलं नाही वाटायचं की टेबलवरती ठेवतोय आणि बाप्पाची मूर्ती पण तिकडे. तर मग मी वेगळा देवारा ऑर्डर केलेला. नंतर आहे माझ्या रूमचा सगळ्यात कोझिएस्ट कॉर्नर, माझा फेवरेट आहे. मी ह्याच्यावर बसत नाही जास्त, बट मी आय मेक शुअर की मी माझा हा एवढा स्पेस रूम मधला क्लीन ठेवते. आय मेक शुअर. तर इकडे मी मिरर ऑर्डर केला, जो त्याच्यामध्ये छोटासा असा स्टोरेज एरिया आहे. म्हणजे डेली वेअरची इयरिंग्स ठेवते तिकडे. नेक्स्ट इज हा छोटासा ऑर्गनायझर आहे, माझी डिओरची परफ्यूम आहे, माझ्या फ्रेंडने गिफ्ट केलाय. छोटे कॅन्डल आहे, मोठी पण कॅन्डल आहे. मी आणि माझी मम्मा कॅन्डल्सचं बिझनेस सॉर्ट ऑफ करतो,
तर मग त्याच्यासाठी बनवलेले खूप सारे कॅन्डल्स तर मी माझ्यासाठी काही ठेवलेत. आमच्या कॉलेजच्या अॅन्युअल फेस्टला पण मी या कॅन्डल्सचा स्टॉल लावलेला. तर तुम्हाला आवडत असतील कॅन्डल्स डिफरंट फ्रेग्रन्सेसवाले तर मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा इकडे त्याचं हे टाकेल, तर तुम्ही नक्की DM करू शकता. नंतर आहे छोटासा सिपर ग्लास मी आणि आर्याने ऑर्डर केलेला. तुम्हाला तिच्या रूममध्ये पण हा दिसेलच. आणि हा जो खालचा कोस्टर आहे तो तिने मला स्पेशली बनवून दिलेला. आर्या क्रोशे करते खूप चांगलं, तर तिने माझ्यासाठी कोस्टर बनवलेला जो मी वापरते. आणि बॉटल्स खूप सारे बॉटल्स आहेत, खूप सारं काय काय आहे. नेक्स्ट इज तर टेबलच्या खाली मी माझं टॉयलेटरीज ठेवते. हे ह्याच्यामध्ये माझं सकाळी वॉशरूमला जायला माझा टूथब्रश, हँडवॉश, टूथपेस्ट, फेस वॉश ठेवलंय. हे आमचं भांडी घासायचंय, हे फक्त संध्याकाळच्या वेळेस लागतं. आणि ही वाली आहे माझी शार बॅग. ह्याच्याबद्दल मी तुम्हाला बोललेली माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर ते जाणून घ्यायचं असेल तर वरती आय बटन वरती क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचे कपडे किंवा टॉवेल्स वगैरे ठेवू शकतात आणि मग हँग करू शकता. म्हणजे चांगला परचेस आहे हे, बट त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा माझे काय व्ह्यूज आहेत. माझा किचन, आमचं किचन बेसिकली खाली इंडक्शन आहे. हा चॉपिंग बोर्ड आहे, आयकियामधूनच घेतलेला, गॉड नोस का. वरती आम्ही इकडे ह्याच्यावरतीच मेजॉरिटी ऑफ जेवण बनवतो. ऍक्च्युली पहिलं आम्ही हे कबर्डमध्ये ठेवायची मी, कारण टेबलवर चांगला नाही वाटायचं. माझा टेबल लहान होता पहिले, तर आता टेबल मोठा आहे तर वरती असतं. तर आम्ही डेली बनवतो, म्हणजे नॉट डेली बट रेग्युलर बेसिसवरती काय ना काय खायचं बनवत असतो आम्ही. नेक्स्ट माझं बॅग्स, हे माझी बाल्कनी आहे या साईडला जी टायडी नाही आहे, तो ऑब्व्हियसली नाही दाखवू शकत तुम्हाला. बट मी इकडे माझे सगळे बॅग्स, अम्ब्रेलाज वगैरे आणि माझे 2 कॉलेजचे बॅग्स. आणि ही जर मी घरी जात असेल तर मग ही बॅग मी नेते. 21 बिकॉज आय एम 21. माझ्या बर्थडेचे बलून. कमिंग ऑन टू माय कबर्ड, आमचा गोदरेजचा कबर्ड छोटूसा. ह्याला मी ब्राऊन पेपरने कव्हर केलंय, बट ते थोडं थोडं निघतंय सगळीकडनं. बट थोडंसं असं चांगलं वाटायला. मला ऍक्च्युली इकडे पिंक रिबन्स लावायचे होते बट भेटले नाही, म्हणून मी ब्लॅक रिबन्सने बो बनवले, लावलेत. इकडे हे माझे डेली अफर्मेशन्स आहेत जे मी सकाळी मेडिटेशन नंतर युजली करते, म्हणजे वाचते. इकडे मी माझी टू डू लिस्ट आहे, या लिस्टमध्ये माझं अकॅडमिक सब्जेक्ट्सचे सबमिशन्स बद्दल लिहिलेत. आणि हे लिस्ट आहे माझी पर्सनल, जे मला म्हणजे लॉन्ड्री करायची आहे, बेडशीट चेंज करायची आहे आजच्या दिवसामध्ये, रूम क्लीन करायची, फ्रेंडला कॉल करायचा आहे. तर हे सगळं लावलंय मी इकडे. आतमध्ये बघूया काय काय. जज करू नका गाईज, मला चांगली नाही. माझे सॉफ्ट टॉईज, खूप सॉफ्ट टॉईज आहेत माझ्याकडे. तर परत एक सॉफ्ट टॉय. तर ही माझा कबर्ड आहे हा. वरती मी सगळे माझ्या डेनिम्स लावलेले आहेत, म्हणजे हे डेनिम जीन्स, हे शॉर्ट्स, जॅकेट्स वगैरे आहे, जे डेली वेअरचे कपडे आहेत जे मी घरी रूमवर घालते किंवा मेसमध्ये घालते. स्टॅक ऑफ रुमाल, कारण सर्दी झाली की मला खूप रुमाल लागतात. हे आज घातलेले कपडे जे मी वरती ठेवते. खाली मी कॉलेजला जायचे, बाहेर जायचे कपडे वगैरे. हे जे स्टोरेज बेन्स आहेत हे मी आयकियामधनं घेतले फर्स्ट इयरला जेव्हा मी आलेली. ह्याच्यामध्ये माझे सगळे ट्रेडिशनल्स आणि ड्रेसेस वगैरे सगळे, कुर्ता वगैरे सगळं, हे पण आयकियामधनंच घेतलेलं आहे. खाली स्टोरेज सेफ आहे माझा, ते लॅपटॉप वगैरे ठेवते मी, कॅमेरा, लॅपटॉप वगैरे. खाली इकडे माझे नवीन कपडे आहेत, यात माझं हेअर ड्रायर आणि हेअर स्ट्रेटनर आहे. हे रॅन्डम ब्युटी प्रोडक्ट्स आहेत. क्लचेस वगैरे ठेवते मी. खाली ते बेडशीट असतात माझे, बेडशीट, ब्लँकेट्स वगैरे. नवीन साडी मी जी घरून घेऊन आली ती ह्याच्यात, जी मी काढली नाही अजून. ह्याच्यामध्ये मी माझे सगळे ज्वेलरी आहेत, ऑक्सिडाइज आणि गोल्डन ज्वेलरी. हे आमचं किचनचं सामान आहे. आणि खाली मी माझे पिशव्या ठेवल्या आहेत,
प्रत्येक घरी पिशव्या असतात, तसं माझ्या हॉस्टेल रूम मध्ये पण पिशव्यांची एक पिशवी आहे, जे मी सांभाळून ठेवलेत खूप सारे. आणि माझे हिल्स वगैरे पण खाली ठेवलेत. इकडे इथे छोटूसा मिरर आहे, पहिलेपासूनच होता, जिची रूम होती तिने लावलेला. आणि इकडे माझे स्कार्फ वगैरे लावलेत मी. आणि माझं वॉलेट आहे इकडे, बाहेर जाताना घेऊन जायला. युजली ऑनलाईनच करते तर वॉलेट लागत नाही तसं. तर ही होती माझी हॉस्टेल रूमची टूर. जर तुम्हाला आवडलं असेल, तुम्हाला काही इन्स्पिरेशन भेटलं असतील माझ्या हॉस्टेल रूम मधनं, तर नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये. आणि जर तुम्हाला कुठलाही प्रोडक्ट आवडला असेल, तर तुम्हाला परचेस करायला आवडेल, त्याची पण कमेंट करा, मी तुम्हाला नक्की त्याची लिंक पाठवेल. थँक्यू, बाय.